नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी बघूयात. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडीलकर यांनी म्हटलेलं आहे. पुण्याला जाऊ शकत नाही तर टोल का घेतला जातोय असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे. ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडीलकर यांनी हा सवाल उपस्थित केलाय. टोल नाक्यावर कार लावायलाही जागा देत नाहीत असं सुद्धा त्यांनी प्रशासनावर टीकास्त्र डागलेलं आहे. मी आता पुण्याला निघाले होते. आता ह्या पहिल्या टोलवरती आली. हा MMRDAचा टोल आहे. आता ह्या टोलपर्यंत आले आणि MSRTCचं असं इन्फॉर्मेशन आली आहे की मुंबई पुण्याला जाऊ नका, मुंबई पुण्याचा रस्ता बंद आहे. आपली जी कनेक्टिंग लिंक आहे ती लिंक पण बंद झाली आहे. त्याच्यावर खड्डे पडले, त्याच्यात पाणी वाहत आहे आणि पूर्ण ट्रॅफिक जॅम झालेलं आहे, म्हणून तुम्ही परत जा. आता तुम्ही मला सांगा की जर मी पुण्याला जाऊ शकणार नसेल तर मी हा टोल का भरू? आता हा टोल म्हणजे हा टोल क्रॉस करायचा, कारण मध्ये कुठेही मी टर्न घेऊ शकत नाही. हा टोल क्रॉस करायचा, 250 रुपये भरायचे. तिकडनं परत टोलनी परत यायचं, परत 250 रुपये भरायचे. माझे 500 रुपये फुकट. म्हणून मी इथे आता जाऊन MMRDAला विचारलं की मी टोल क्रॉस नाही करत, मला मधनं जागा करून द्या. आहे इथे जागा, सुतळी लावलेत आणि बॅरिकेड लावलेत. तर ते म्हणतात नाही तुम्ही हा पूल वापरला. अहो म्हणलं मी पूल कशासाठी वापरला आहे, सेतू कशासाठी वापरला आहे? पुण्याला जायला. आणि जर पुण्यालाच मी जाऊ शकत नसेल तर मी ह्या पुलाचे जे मी आत्ता इथपर्यंत वापरलंय टोलपर्यंत त्याचे पैसे मी का भरू? तर ते म्हणतात आम्हाला काही हक्क नाही, तुम्ही मॅनेजरला फोन करा. एक टोल फ्री नंबर दिलाय आणि त्या टोल फ्री नंबरवर मॅनेजर येणार 10 वाजता. आता काय करायचं सांगा? म्हणजे ही लूट आहे की नाही MMRDA कडून?